सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आलो आपण निमाणी बस स्टँडच्या बाजूला। तिथे आहे श्री कपालेश्वर भोजनालय आणि नाश्ता सेंटर। चला आतमध्ये जाऊन बघूया। सर आपलं नाव काय? अजय गुजराती। आपल्याकडे मिसळ थाळी असते, वेज थाळी असते, अनलिमिटेड थाळी असते, इडली सांबार, वडा सांबार आणि उत्कृष्ट पद्धतीने वेज बिर्याणी बनवतो आपण। आणि आपला व्यवसाय किती वर्षापासून चालू आहे इथे नाशिकमध्ये? नवीन चालू केले 2 वर्ष झाले। 2 वर्षामध्ये पंचवटीकरांचा नाशिककरांचा एकदम उत्कृष्ट चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला। आपल्याकडे सर्व प्रकारचं जेवण हे शुद्ध तेलापासून बनवलं जातं। कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये भेसळ होत नाही। जसं कलर झालं, अजिनोमोटो, सोडा हा प्रकार आम्ही वापरत नाही। मसाले पण आम्ही स्वतः घरी बनवतो, बाजारू मसाले घेत पण नाही। आणि आपल्या इथल्या हॉटेलचं सकाळचा टायमिंग काय असतो? सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत चालू असते। वेज थाळी कशी वाटली तुम्हाला? थाळी एकदम छान आहे। आज आम्ही सर्व मित्र परिवार इथे जेवणासाठी आलो आहे आणि अस्सल घरगुती जेवणाचा स्वाद आणि आनंद तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा कपालेश्वर भोजनालयाला येऊन एकदा जेवण करून बघा। त्यात आजची स्पेशालिटी आजचं जे वांग्याचं भरीत आहे हे अतिशय अप्रतिम आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरगुती जेवण खायला मिळते आणि आज 2-3 वेळा इथं जेवल्यानंतर पुन्हा इथंच जेवायला यावं। म्हणजे घरच्या डब्याची आठवण जी आहे ना ती कपालेश्वर थाळी खाताना जेवण रुचकर आहे, एकदम मस्त। आणि प्रत्येक वेळेस जर नाशिकला येतो ना त्यावेळेस नाश्त्याचं चांगलं जेवण करायला खूप बेस्ट आहे। पुरी भाजी सर्व एकदम पंचपक्वान्नाचं एकदम बेस्ट जेवण आहे। कपालेश्वर भोजनालय तिथे आपण नाशिक फेमस पहिले मिसळ ट्राय करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता मिसळमध्ये काय काय पदार्थ दिलेले। हे बघा, मिसळमध्ये म्हटलंय की पहिले येतो कांदा आणि कांद्याच्यावरती मिक्स करून घेऊया मस्त, आणि लिंबू असलं तरच मिसळला नाशिकमध्ये मजा येते। आणि खूपच फेमस आहे पंचवटी का अप्रतिम स्वाद आहे। आणि दही पण टाकू याच्यावरती। हे बघा, मिक्स करून घेऊया आणि गरमागरम मस्त 2 पाव दिलेले पापड मस्त। आणि इकडे दिलेलं आहे स्वीट मध्ये मिसळ, आणि तिखट लागली तर गुलाबजाम पण दिले मित्रांनो। अप्रतिम मित्रांनो, मला तर मिसळ खूपच आवडली आणि तिथे खूपच फेमस आहे अनलिमिटेड थाळी। चला अनलिमिटेड थाळीचा स्वाद घेऊया। आणि अनलिमिटेड थाळी ती पण फक्त 140 रुपयामध्ये। अनलिमिटेड थाळीमध्ये मस्त आपण पहिले इकडे आलू भाजी दिलेली ती पण स्वाद घेऊया। गरमागरम मस्त चपाती आहे मित्रांनो, गरमागरम मस्त आहे। आलू मटर, इकडे दिलेले बघा, बघू शकता तुम्ही बैंगन मसाला, इकडे आहे वरण, कोशिंबीर, फक्त कंटिन्यू घ्या माझं, तुम्ही ना फक्त संपर्क माझा भाकरी, तुम्हाला मला तर खूपच आवडतो लोणचा। मला वरण भात ट्राय करतो। आणि मित्रांनो व्हेज थाळी सोबत मस्त ताक पण दिलेलं, ते पण ट्राय करूया। ताक दिले म्हणजे थाळी तर पसणारच मित्रांनो, खूपच छान। कपालेश्वर भोजनालय ते जेवण ट्राय केलं, मिसळ आवडली, तसेच व्हेज थाळी अनलिमिटेड आहे फक्त 140 रुपयामध्ये। आणि इथे नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार आहे, मिसळ आहे, वडा रस्सा आहे, वडा सांबार आहे, इडली सांबार आहे, प्लेन राईस आहे, जिरा राईस आहे, राईस प्लेट आहे, चपाती आहे,
आणि व्हेज थाळीमध्ये 2 प्रकारचे लिमिटेड पण व्हेज थाळी आणि तसेच समोसासाठी कचोरीचे वडा रस्सा आहे. तसेच तुम्हाला पण माझ्यासारखाच मस्त छान स्वाद घ्यायचा असला तर इथला ॲड्रेस आहे निमानी बस स्टँडच्या बाजूला पंचवटी कारंजा ऑपोजिट मेघराज बेकरी नाशिक श्री कपालेश्वर भोजनालय व नाश्ता सेंटर. नक्की ट्राय करा. तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला कशी वाटली इथली थाळी? एक नंबर.